महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घडामोडींना भले भले बुचकळ्यात पडलेले आहे आणि त्याच्यामध्ये विशेष अडचण अशी आहे की जी काही पत्रकारितेला सवय लागलेली होती गेल्या 30-35 वर्षातली, पवारांनी काहीतरी सांगायचं, पवारांनी काहीतरी ठरवायचं आणि मग ते कसं कूटनीती आहे ह्याचा उलगडा करत बसायचा, हे एककलमी कार्यक्रम, एककलमी धोरण महाराष्ट्रामध्ये चाललं. केंद्रामध्ये जरी सत्ता बदल झाला तरी महाराष्ट्रामध्ये तो झालेला नव्हता. 15 वर्ष आघाडीची सत्ता होती, 5 वर्ष युतीची जर सोडले 95 ते 99 तर परत सत्ता होती. आणि नंतरही जेव्हा 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो एक कालखंड, हे दोन म्हणजे 5 आणि आधीचे 4.5 म्हणजे 9, 9.5, 10 वर्षाचा एक कालखंड थोडासा सोडला तर संपूर्ण ह्याच्यामध्ये पवारांचं वर्चस्व होतं आणि त्याच्या अनुषंगानं सगळं मांडता येत होतं. नेमकी अडचण अशी झाली की 2014च्या नंतर देवेंद्र फडणवीस नावाचा एक नवीन घटक या सगळ्या याच्यामध्ये आला आणि त्याचा कुठलाच अंदाज या पत्रकारांना लागत नाही. म्हणून आम्ही ते शीर्षक देताना एक फडणवीस आणि बाकी कासावीस असं दिलंय. कारण की विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेताना एक शरद बाकी गारद असं दिलेलं होतं. आता कोण गारद झाले ते सगळ्यांच्या समोर आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं त्याच्यामधला सगळ्यात पहिला भाग असा होता की देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत हे लक्षात घ्या. ते कुठल्या पदावरती आहेत, पदावरती नाही, ती सगळी नंतरची गोष्ट. पक्ष जे सांगेल, पक्षाच्या ज्या हिताचं असेल हे ते करत राहतील आणि हे सकृत दर्शनी दिसत आलेलं आहे. आतमधलं काय आहे किंवा त्यांच्या बऱ्याच जणांना वेगवेगळे त्यांचे सोर्सेस असतात आणि विश्वसनीय सूत्राकडून त्यांना माहिती कळती. या सूत्रांचा कसा आणि काय बट्ट्याबोळ झाला ते सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलं. हे जे सत्तांतर झालं आत्ता आणि त्याच्यासाठी सूत्र काहीच कामाला कशी आली नाही तर यांना कसंच काही कळत नव्हतं. असू देत, पण या म्हणजे देवेंद्र फडणवीस हे 2014ला जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झालेली होती, विधानसभेमध्ये म्हणजे सत्ता ही आघाडीची होती, त्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चमकदार पद्धतीने 48 पैकी 42 जागा ह्या भाजप सेना युतीच्या निवडून आलेल्या होत्या. इतकं लखलखीत यश यापूर्वी सहानुभूतीच्या लाटेत 1984ला काँग्रेसला भेटलं होतं, त्यानंतर कुठल्याही पक्षाला भेटलेलं नव्हतं. एकत्रित युती म्हणजे निवडणूक पूर्व युती. त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे होते. नंतर 2014ला जेव्हा प्रत्यक्ष विधानसभा लढवायची वेळ आली तेव्हा स्वतंत्रपणे लढवायचं आहे आणि मी कसं पर्यंत ही युती तोडून दाखवली असं अभिमानाने एकनाथ खडसे सांगत होते. आता ते राष्ट्रवादीमध्ये आहे. भाऊ तोरसेकर फार गंमतशीर त्या सगळ्याचं विश्लेषण करतात. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवली गेली, पण ते कधीही तसं काही म्हणले नाहीत. त्यांनी आधी लोकसभेसाठी जी आणि जशी मेहनत घेतलेली होती त्याच्या सगळ्याचं एकत्रित फळ म्हणून जेव्हा 122 एक दोन नाही त्यांचे आमदार निवडून आले तेव्हा त्यांनी स्वतंत्रपणे सरकार स्थापन केलं होतं, अल्पमताचं सरकार, ज्याला ह्या सगळ्यांच्या भाषेतले चाणक्य कूटनीती तज्ज्ञ म्हणतात. त्या बारामतीच्या काकांनी शरद पवारांनीच बाहेरून पाठिंबा दिला होता न मागितलेला असताना सुद्धा. प्रत्यक्ष फ्लोअरवरती जेव्हा ह्या सरकारची संख्या मोजायची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस निघून गेला होता त्या ह्याच्यामधून, विधान भवनामधून, आणि प्रत्यक्ष आकडाच समोर आला नाही. मग प्रकाश आंबेडकरांनी कोर्टामध्ये धाव घेतली की या सरकारच्या पाठीमागे नेमका आकडाच किती आहे ते शोधायचं. म्हणून मग नंतर शिवसेना त्याच्यामध्ये जॉईन झाली आणि या सरकारचं बहुमत आकड्याच्या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा समोर आलं. प्रत्यक्ष सरकार स्थापन झालं तेव्हा आकडा समोर आलेला नव्हता 2014ला. आता लक्षात घ्या तुम्ही, तेव्हा काका असं म्हणत होते की भाजप आणि सेनेला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी ती खेळी होती. मग ही आत्ताची 2019ची खेळी कोणापासून दूर ठेवायची होती? मग म्हणजे तेव्हा भाजपला सत्तेवर बसवायचं होतं, शिवसेनेला बाहेर काढायचं होतं. 2019ला शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं, भाजपला दूर सारायचं होतं. हे सगळं ह्यांचं चालू होतं. प्रत्येक वेळी आपणच कसे चाणक्य आहोत आणि त्याच्या भोवती कसं सगळं फिरतंय असं सगळं सांगत होते. आता सगळे ह्याच्यामुळे हैराण झाले की एक दोन नाही, अख्खाच्या अख्खा पक्षच फुटला. म्हणजे पक्ष तरी कसा फुटला म्हणावं की फक्त त्याचे उरलेले स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी त्यांच्या भोवतीचे 4-5 सोडले तर बाकी सगळा पक्ष निघून गेला. संसदेतल्या 18 खासदारापैकी 14 खासदार आता पुन्हा वेगळं व्हायचं असं म्हणतात आणि ह्याची कुठलीच कल्पना न काकांना आली आणि उद्धव ठाकरेंना याचा तर काही प्रश्नच नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष मुख्यमंत्री निवडायची वेळ आली, वेळेवरती पत्रकार परिषद सगळ्यांनी गृहीत धरलेलं होतं की आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री.
वेळेवरती त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली, मी बाहेर बसतो असं म्हणलं. मग त्यांच्या पक्षाध्यक्षांनी त्यांना काय सांगितलं, नरेंद्र मोदी सारख्या नेत्यांनी काय सांगितलं, मग त्यांनी काय शपथ घेतली वगैरे, हे सगळं नंतरची गोष्ट. याचा कशाचाच काहीच अंदाज न आलेल्यामुळे हे बाकीची सगळ्यांची जी सूत्रांच्या वतीनं म्हणून जी पतंगबाजी चालू होती, हे सगळे चकित झाले. यांना कळेच ना काय चालू आहे ते, आणि फक्त टीका करण्यात व्यर्थ आहेत, हे लक्षात हे घेत नाहीत. म्हणून मी जो पहिलं वाक्य वापरलं, देवेंद्र फडणवीस यांचं जर तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर ते सगळ्यात पहिले पक्षाचे एकनिष्ठ आहेत, ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते केंद्रीय नेतृत्वाचं ऐकतात, हे पहिले लक्षात घ्या. भाजपानी आधी काय आणि कसं होतं, संघ कसा होता, मनुवादी कसे, ब्राह्मणी चेहरा कसा, याच्यातच सगळे अडकून पडलेले आहेत. 2014च्या नंतर मोदी आणि अमित शहानी ज्या पद्धतीनं त्या भाजप नावाच्या पक्ष संघटनेला एक जी वेगळी दिशा दिली, गती दिली, त्याच्याप्रमाणे चालू आहे ते जरा समजून घ्या. गुजरातमध्ये अख्खच्या अख्खं मंत्रिमंडळ बदललं, पूर्णपणे नवीन चेहरे आणले गेले. उत्तराखंडमध्ये जो मुख्यमंत्री निवडणूक हारला होता त्यालाच परत मुख्यमंत्री केलं आणि 6 महिन्यामध्ये निवडून आणलं. त्रिपुरामध्ये जो मुख्यमंत्री पदावरती बसलेला होता त्याच्यापेक्षा दुसरा माणूस बसवून त्याला निवडून आणलं गेलं. उत्तर प्रदेशमध्ये जो 5 वर्ष मुख्यमंत्री होता त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर तो पुन्हा मुख्यमंत्री होत नाही असं कारण द्यायचे. तोच मुख्यमंत्री झाला, त्यालाच परत योगी आदित्यनाथ यांना बसवण्यात आलं. हे सगळे आडाखे हवेत निघून गेले. जातीची जी गणितं आधी सांगितली जात होती त्याच्या नेमकं विरोधामध्ये जाऊन किंवा त्याच्यापेक्षा विपरीत अशा परिस्थितीमध्ये वेगळं नेतृत्व उभं करून दाखवलं. हरियाणामध्ये असो, गुजरातमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, ज्या जातींचं प्राबल्य आहे त्याच्याशिवायची माणसं मुख्यमंत्री पदावर बसून दाखवली. म्हणजे सगळ्यात पहिले भाजपची ही जी कार्यशैली आहे ती जर समजून घेतली तर पुढे त्याचं काहीतरी निष्कर्ष काढता येऊ शकेल. ते समजून न घेता किंवा गोव्यामध्ये सुद्धा मनोहर पर्रीकरांच्या मुलाला ह्या सगळ्यांनी चालना दिली, तो कसा त्याचा वारस आहे काय सगळं हे करायला सुरुवात केली. भाजपनी स्पष्टपणे त्याचा त्या मतदारसंघावरचा दावा नाकारला. आणि इतकंच नाही, नुसतं नाकारला असं नाही, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच त्यांच्याकडे सगळं पूर्णपणे त्याचा पदभार दिलेला होता त्या निवडणुकीचा आणि गोव्याच्या ह्याचा. प्रत्यक्ष निवडणूक लढवून त्या ठिकाणी ज्या माणसाला तिकीट दिलं, ज्याच्या विरोधामध्ये उत्पल पर्रीकरांचे तक्रारी होत्या, तोच निवडून आला भाजपच्या तिकिटावरती. स्वतःच्या जीवावरती स्पष्ट बहुमत भाजपला त्या ठिकाणी मिळवता आलं. या कोणाला हे समजूनच घ्यायचं नाहीये. अख्ख्या त्या ईशान्य भारतामध्ये जे छोटे छोटे सगळे पक्ष होते, स्थानिक त्यांच्या अस्मिता होत्या, यांना जिंकण्यामध्ये कधीही इतर पक्षांना यश आलेलं नव्हतं. तेवढं यश भाजपनी 8 वर्षामध्ये मिळवलं आणि संपूर्ण ईशान्य भारतामध्ये आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. आसामसारखं मोठं राज्य सलग 2दा जिंकलं स्वतःचं पूर्ण बहुमत असताना. त्रिपुरा जिंकलं पण ते छोटं आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही. हे काही समजून न घेता हे जे टीका करतायत म्हणून हे सगळे कासावीस होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा बिहारमध्ये पाठवलेलं होतं, त्याच्यानंतर गोव्यामध्ये पाठवलेलं होतं, हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा प्रभारी म्हणून त्यांना पाठवलेलं होतं. या सगळ्या ठिकाणी त्यांनी पक्षानं सांगितल्याच्या धोरणाप्रमाणे चौकटीमध्ये राहून ज्या पद्धतीनं काम केलं आणि आपल्या नेतृत्वाचा कस दाखवला, त्या ठिकाणचे निर्णय म्हणजे बिहारमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून सुद्धा त्यांनी नितीश कुमार हाच चेहरा मुख्यमंत्री पदासाठी समोर ठेवलेला आहे. हे जे खोटारडेपणा उद्धव ठाकरे करत होते की बाबा अर्धा वर्ष म्हणजे अर्धा काळाचं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलेलं, ते अतिशय चूक आहे. त्याचं ठळठळीत उदाहरण, धसधशीत उदाहरण म्हणजे बिहार, की त्यांनी निवडणूक पूर्वच सांगितलेलं होतं की हे आमचं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील म्हणून. तसं महाराष्ट्रामध्ये बिलकुल सांगितलेलं नव्हतं. उलट देवेंद्र फडणवीस हाच कसा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे ह्या बॅनरपासून भाषणापासून सगळीकडे स्पष्ट दिसून येतं. म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही. मी काही फार मोठा अभ्यास करून आणि फार मोठे संदर्भ घेऊन किंवा भाजपमधले आणि किंवा त्यांच्या दोघांची चर्चा झाली तेव्हा खुर्चीच्या खाली लपून कोणीतरी सोर्स बसला होता असं काही सांगत नाहीये. वरवर पद्धतीने तुम्ही जो दिसते त्याच्यातून तर्क सर्वसामान्यपणे सहज लावू शकता. ज्या पक्षाचे 122 आमदार निवडून आलेले आहेत, केंद्रामध्ये सलग 2दा तो सत्तेवर आलेला आहे, तो पक्ष आता त्याला 5-10 आमदार जास्तीचे येण्याची शक्यता असताना शिवसेनेशी काय म्हणून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद व्यावहारिक पातळीवरती त्याचं आश्वासन देईल ते काहीच लक्षात न घेता ह्यांनी पतंगबाजी केली. वास्तविक पाहता अमित शहा यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे.
मग ह्याचा खोटारडेपणा आणि नंतर जेव्हा त्याला सत्तेची कशी लालसा आहे, वैफल्यग्रस्त कसं हे नेतृत्व आहे, अशी जेव्हा टीका, जातीवरची टीका, त्यांच्या पत्नीवरती घाणेरडी शेरेबाजी, संघावरती टीका, सत्तेचे भुकेले म्हणणं, ह्या सगळ्याला पूर्ण उरणारा फक्त एक निर्णय, जेव्हा की भाजपला आता स्वतः मुख्यमंत्रीपद घेणं आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देणं एकनाथ शिंदेंना सहज शक्य असतानाही त्यांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसवलं आणि स्वतः आधी सांगितलं नाही, पण पक्षाचा आदेश आल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री अशी शपथ नसती, खरं तर ती चूक व्हायला लागली सगळ्यांची वारंवार सांगत असताना. ह्या त्यांच्या ज्या पद्धतीच्या खेळी आहेत त्या लक्षात न आल्यामुळे हे सगळे आता कासावीस झालेले आहेत आणि वाटेल तशी शेरेबाजी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व 2014 पासून स्पष्टपणे आधीपासूनही आहे, पण प्रत्यक्ष ते मुख्यमंत्री पदावर बसले आणि आधीचं लोकसभेच्या निवडणुकीतलं स्पष्ट यश ते समजून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाची ती सगळी संघटनेची ती पद्धत आणि मोदी आणि अमित शहा नुसतं संघ त्याच्यानंतर भाजप इतकं करून चाललं नाही, त्यांची जर कार्यशैली समजून घेतली तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही तुम्हाला अनुमान लावता येऊ शकेल. त्याच्यावरची ही उसंतवाणी. त्यागतो पदाला कुणी पक्षासाठी कुणी पदासाठी लाचारतो, बापाला दिलेले खोटे ते वचन व्यर्थ प्रवचन फेसबुकी. इथे आहे खरी प्रत्यक्ष ती कृती निष्ठावंत वृत्ती पक्षासाठी. देवेंद्र तो जाणा किती करामती थक्क बारामती किमयेने. सोसूनिया टीका म्हणे मनुवादी बहुजना गादी दिली याने. लिब्रांडू टीकेचे उघडे पितळ प्रतिमा उजळ देवेंद्राची. कांत कृतीहीन पुरोगामी खोटे मोडतात बोटे आकारण. शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा कुठं सिद्ध झाला परत एकदा, की आधी सांगितलं होतं की बाबा बाळासाहेबांना मी वचन दिलेलं आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेल म्हणून, पण ते स्वतःच बसले. म्हणजे बाळासाहेबांना असं नव्हतं वचन दिलेलं की तुमचा मुलगा मी बसेल म्हणून. मग त्याच बाळासाहेबांना दिलेल्या वचनाला जागून आता भाजपने एका निष्ठावंत शिवसैनिकाला जर मुख्यमंत्रीपद दिलं असेल तर मग तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयात गेला कशासाठी? मग नंतर सुद्धा तुमच्या मनाचा उमदेपणा पक्ष म्हणून असा दाखवता आला असता की किती मतभेद असो, जर एक शिवसैनिक मुख्यमंत्री होत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी राहूत, मराठी माणूस राष्ट्रपती होत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी राहूत, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. प्रतिभाताई पाटील जेव्हा उभ्या होत्या तेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी. तो मोठेपणा उद्धव ठाकरेंना दाखवता आला असता, पण त्यांनी ती संधी गमावली आणि सर्वोच्च न्यायालयामधून हे सिद्ध केलं की बाळासाहेबांना दिलेलं वचन वगैरे सगळं खोटं, स्वतःला मुख्यमंत्री पदाचा मोह होता. आणि जर बाळासाहेबांना दिलेलं वचन होतं तर शरद पवार म्हणले म्हणून मी खुर्चीवरती बसलो असं म्हणलात कशाला मग? आणखी तुम्ही तर बाळासाहेबांना वचन आधी दिलेलं आहे. हा खोटारडेपणा, वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि मराठी माध्यमांच्या बाबतीत तर काहीच बोलायची गरज नाही. ज्या सूत्रांच्या आधारे ते बातम्या देतात ते सूत्र नावाची गोष्ट काही नाहीये, हे आता सिद्ध झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.